जय श्रीराम, जय शिवराय. विरारमधील राहणारा असलम उर्फ आसू हा आपल्या मावशीच्या घरी ईदीनिमित्त का लग्नानिमित्त गेला होता 5/9/2025 रोजी. आणि त्या ठिकाणी त्यांनी औरंगजेबाचा फोटो घेऊन दाखवण्यात आला आणि पोस्ट केला सोशल मीडियावरती. आणि खाली लिहिलेलं किंग ऑफ इंडिया. या असलमला माझं एक सांगणं आहे, काही लोकांनी तुला सांगितलं की हे चुकीचं केलंय, त्याच्यानंतर तू माफी मागितली, पण माफी मागून काम चालणार नाही, तर तुझ्यावरती गुन्हाच नोंदवला जाईल. पोलीस स्टेशनमध्ये, विरार या पोलीस स्टेशनमध्ये तू सोशल मीडियावर जे पोस्ट केली त्याच्याने आमच्या सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. मी जय श्रीराम प्रतिष्ठानचा अध्यक्ष, सकल हिंदू समाजाचं काम विरारमध्ये करत असताना ही पोस्ट माझ्या व्हॉट्सअप मोबाईलवरती पाठवण्यात आली आणि मी ती लिंक ओपन केली, तेव्हा यांनी त्याच्यामध्ये माफी सुद्धा मागितली. पण माफीनं काम चालणार नाही. विविध हिंदू धर्मांच्या लोकांचे व राजकीय लोकांचे, शिवप्रेमी संघटनेचे ह्या भावना दुखवल्या आहेत. औरंगजेब हा तुझा कोणी जवळचा असेल, तुझा बाप असेल, तर तू ते सांग की हा माझा बाप आहे म्हणून. पण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि या हिंदुस्थानाचा सर्वात मोठा बाप म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजच असू शकतात. यांच्या व्यतिरिक्त कोणीच होऊ शकत नाही. त्यांनी असं सांगितलं की मला काही लोकांनी ते पोस्टर आणून दिलं. तो मराठी बोलतो, मराठी वाचतो, त्याला मराठी माहिती आहे कशी आहे. तर आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तीला महत्व दिलं जातंय सर्व माहिती असून तरीही त्यांनी औरंगजेबाला महत्व दिलं कर्नाटकामध्ये. आणि आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तुझ्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी. तर पोलिसांनी जरी टाळाटाळ केली असेल, पण तक्रार हे तुझ्या विरुद्ध नोंदवल्या जाईल. हे माफीने काम चालणार नाही. पोलीस प्रशासनाला पण सांगतो, जनतेचा आज आक्रोश होत आहे, त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला कधीच माफ केलं जाईल, कधीच माफ केलं जाणार नाही. व आमच्या सर्व व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो की त्यांनी माफी मागितली म्हणून त्याला सोडून द्या. माफी मागितली म्हणून आज उद्या कोणी पण येईल आणि कुठलंही कृत्य करेल आणि माफ करा सोडून दिलं जाईल. पोलीस प्रशासन पण गुन्हा नोंदवायला बघत नाही. तरी आज आम्ही ते मुख्यमंत्री मीरा भाईंदर पोलीस स्टेशन या ठिकाणी मेलद्वारे मी सकल हिंदू समाजाचा एक कार्यकर्ता, जय श्रीराम प्रतिष्ठानचा अध्यक्ष पवन मामोदकर म्हणून एक तक्रार केली. जे आधी काही लोकांनी तक्रार केली त्याच तक्रारीच्या आधारित मी ही तक्रार केली. तर पोस्ट काय होती आपण सर्व बघूया. मावशीच्या मुलीच्या लग्नामध्ये आलेलो आणि ते दुसऱ्या दिवशी ईद मिलादचा प्रोग्राम होता. तर मी त्या प्रोग्राम मध्ये गेलो. त्या प्रोग्राम मध्ये गेल्यानंतर आम्ही तिकडे उभे होते. तर एका मित्रांनी माझ्या हातामध्ये ते फोटो दिला. तर ते फोटो काढले मी आणि ते फोटो मला काय समजलं नाही की मी आता यांनी माफी मागितली. माफी मागितली, मित्रांनी कोणतरी मला फोटो दिला असं सांगितलं. पण हा माणूस कोणताही फोटो घेतो किंवा कुठलाही फोटो असा वरते दाखवतो, तर त्या माणसाला औरंगजेबाबद्दलची माहिती होती आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची पण माहिती होती. औरंगजेब यांनी काय केलं. औरंगजेब तुझा बाप असू शकते, पण आमचं दैवत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामच असू शकतात. याच्या व्यतिरिक्त कोणी असू शकत नाही. तुझ्यावर कारवाई होईल आणि सकल हिंदू समाज, जय श्रीराम प्रतिष्ठान व अशा विविध संघटना तुझ्या विरुद्ध तक्रार करतील. हा गुन्हा पोलीस प्रशासनाला पण नोंदवून घ्यावा लागेल. जर हा गुन्हा नोंदवला गेला नाही तर आमचे प्रतिसाद काय असतील हे लवकरच उमटून येतील आणि याचा जबाबदार पोलीस प्रशासन असेल. सोशल मीडियावरती पोस्ट केल्याबद्दल हा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, एवढीच आमची विनंती पोलीस प्रशासनाला आहे. ते कर्नाटकात हो का कुठेही हो, या विरारमध्ये तो कातकरीपाडा विरार पूर्व मध्ये राहतोय, त्याच्या विरुद्ध तक्रार स्थानीय पोलीस स्टेशन विरार पूर्व मध्ये झाली पाहिजे सोशल मीडिया मार्फत, एवढीच आमची मागणी आहे. जय श्रीराम, जय शंभू.
राजे. जय छत्रपती शिवाजी महाराज.